पण आता फक्त 2च पिल्ले राहिलेत. म्हणून त्यांना 12 ते 5 तुला आणि ते बाकी पोरांना 12 ते 5. आता 2 वर्ष. आता तू आता किती 5ला गेले हो ना. 7 ते 12. हा 7 ते 12 2 वर्ष अजून. पिल्लूला काय शाळेत जायला आवडत नाही. आवडतंय. आवडते फक्त ना दिवस नाही जात. हा आता सवय होईल ना. आता आपण आहे ना ग्राउंडवर जाऊ. समोर पुढे बघूया आपण ते किती पाणी साचलं जरा थोडंफार. आणि त्या साईडला बघा डोंगर तर काय दिसत पण नाही. गुड मॉर्निंग गाईज, कसे आहेत? बरेच ना. स्वागत आहे तुम्हा सर्वांचा पुन्हा एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आता झाले सकाळ 7:30 ते 8 वाजत आले, काहीतरी 7:45 वाजले. आणि काल रात्रीपासून पाऊस खूप जोरात होता. आजचा पहिला पाऊस होता आणि रात्री पाऊस स्टार्ट झाला. तर आता पाऊस कंटिन्यू आहे. पाऊस तुम्हाला दाखवतो किती जोरात पडला होता. हे बघा, पाऊस आता खूप जोरात पडत आहे. आणि जर का आपण नदीला गेलो ना, तिथे आपण नदी बघूया पूर आलाय का नाही. मला असं वाटतं पूर आला असेल कदाचित, कारण की रात्रभर पाऊस होता. तर आपण थोड्या वेळाने तिकडे जाऊ. पहिला आपण फ्रेश होऊ. फ्रेश झाल्यानंतर आपण तिथे जाऊन येऊ. आपण बघून येऊ तिथे कसा पाणी झालाय. आणि इथे कुत्र्यांची पिल्ली पण आहेत. तिकडेच वाटतं पाऊस जास्त आहे म्हणून ते बसून राहिलेत. पाऊस थोडा जास्त पडत आहे, थंडी लागत आहे थोडी. कुत्र्यांची पिल्लं इथं होती पण कुठे गेली काय माहिती. इथं पण नाही आहे. हा एक आला, एक इथं लपला होता. दुसरा कुठं आहे बघूया आपण. दुसरा होता बघा इथं आहे. अजून 4 होते पण ते 2 नाही आहेत. आता फक्त 2च राहिले. टोटल 4 पिल्ले होते पण आता फक्त 2च पिल्ले राहिलेत. चला झोपा तुम्ही, जातो मी आता. हा थंडी वाजायला लागली. आज पहिला पाऊस आहे तरी पण खूप जास्त थंडी वाजते. नंतर पण पाऊस कंटिन्यू पडत राहणार. मोठा आहे ती गाडी कशी मोठी आहे, ती उठते लवकर. लहान लहान पोरं लवकर उठत नाही म्हणून त्यांना 12 ते 5 तुला आणि ते बाकी पोरांना 12 ते 5. आता 2 वर्ष. आता तू आता किती 5ला गेले हो ना. 7 ते 12. हा 7 ते 12 2 वर्ष अजून. पिल्लूला काय शाळेत जायला आवडत नाही. आवडतंय. आवडते फक्त ना दिवस नाही जात. हा आता सवय होईल ना. अशी गाडी तिथं जायचं लगेच टायमिंग. इथं कसं इथं ट्रॉफिक लागते, गाड्या नाही बरोबर, नुसतं ट्रॉफिक, शाळा बी आतमध्ये. मम्मी वैतागली होती माहिती का. तुला ते टाइम बरा होता ना पिल्लू, नाही तिकडचा 9 ते 2. नाही. मग दुपारचा अख्खा दिवस मग पांड्यासोबतच खेळली. हो. बघ आता तू इथं 5 वाजता येशील ना. मग त्याला नंतर त्याला चांगलं वाटेल नंतर. काय मी ब्लॉगर घालते. मग मी ब्लॉग काढतोय. ब्लॉग घालते का आता. हो मग बारीक बारीक इंट्रो झाला. तर नंबर बिन तुझा इकडे शाळेत माहितीये का. शाळेत नंबर बिन तुझा. मी तिथे शाळेला रडू नको. मग मम्मी सगळं सांगते पिलू रडते, वैताग देते मला पिलू जाम. पिल्लूला काय शाळेत जायला आवडत नाही. मम्मी बोलते नाही, मग पिलूला समजून सांग. शाळा चालू झाले 15 तारखेला आणि काल गेला 23 तारखेला. म्हणजे यांनी 8 दिवस सुट्टी घेतली शाळेला. नाही म्हणजे कसं असाला. नाही खोटा आहे. 8 दिवस सुट्टी घेतली यांनी. गाईज खोटा आहे. हा खोटा आहे. मग ते 8 दिवस मग अभ्यास तुला जास्त पडला ना. मग तो 8 दिवस तुला अभ्यास जास्त पडला. मॅडमने याला 8 दिवसाचा अभ्यास दिलाय एका दिवसात करायला. खोटा बोलतो. तुम्हाला सांग तू कधी आला.
तू कधी आला सांग मला. मी हा. उद्या आलो. नाही काल परवा का परवा. तर गाईज आता आपण आलोय ग्राउंड जवळ आणि समोर पाणी साचलंय. तुम्हाला दिसते की नाही मला माहीत नाही. इथून थोडा झूम करून दाखवतो. तिथं पाणी बघा किती साचलंय. पाणी भरपूर झालंय. पिल्लू तो पहिला जाऊन पोचला. पिल्लू जाऊया पुढे आपण. समोरचा डोंगर दिसत पण नाही पिल्लू. ते बघ दिसते का. जाम जोराचा पाऊस आहे. हां सायकल घे थोडा इथं जरा बघून येऊ आपण. चल पिल्लू समोर ग्राउंड जाऊन येऊ. पाणी जास्त झालं इथे. आता आपण आहे ना ग्राउंडवर जाऊ. समोर पुढे बघूया आपण ते किती पाणी साचलं जरा थोडंफार. आणि त्या साईडला बघा डोंगर तर काय दिसत पण नाही. नॉर्मल पाऊस आहे तसा. छत्री काढली तर चालेल मी. ये इथं आपल्याला बसायला जागा आहे. इथे क्रिकेट खेळतो आम्ही. इथं पिच आहे तुम्ही बघू शकता. पण थोडाफार इथे कचरा झाला आहे. पाणी चिखलात अडकली ना मग सायकल निघणार पण आहे तुझी. जाऊ नको ना तर डायरेक्ट अडकशील त्यात. मित्रांनो थोड्या दिवसानंतर ना आपण टुंगारला जाऊ. टुंगारेश्वरला. तिथे पाऊस तर असतेच कंटिन्यूस आणि तिकडे ग्रीनरी खूप भारी आहे. मग आपण तिकडे जाणार थोड्या वेळाने. म्हणजे काही दिवसांनी आपण तिथे जाणार. मित्रांनो हा आपला स्टेज आहे. गुढीपाडव्याच्या एक दिवसा अगोदर इथे आपला कार्यक्रम असतो. ते तुम्हाला माहीतच असेल. गुढीपाडव्याला इथे जोरात सण साजरा करतो आपण. आणि हे ग्राउंड आहे ना इथे जत्रा भरते. तुम्हाला माहीतच असेल. काय पिल्लू जत्रा किती भारी भरते या साईडला आपल्याकडं. एक नंबर ना. महालक्ष्मी जत्रा डहाणूमध्ये. मित्रांनो पाणी तर काहीच नाही आहे. आपल्याला वाटलं पाणी भरेल तरी. हे बघा मित्रांनो सला खाली आहे. काहीच पाणी नाही आहे. थोड्या दिवसात पाणी भरेल. पिलू काय वाटतं कधी पाणी भरेल. कधी पाणी भरेल. जुलैमध्ये. आता जून चालू आहे. जून संपला आला आता तसं पण. जुलैमध्ये बदल. मित्रांनो आता आपण जाऊया घरच्या दिशेने. पाणी बघायला आलतो पण पाणी काय भरलेलं नाही आहे अजून. थोडे दिवस पाऊस पडला ना मग पाणी मस्त भरेल. इकडून हां त्या साईडून तू इकडून जातो. आपला तर झाला मोहे. पाऊस नाही काय नाही. आपलं वाटला पाणी भरेल पण कुठं काय पाणी नव्हतं ते ग्राउंडवर भरलेला थोडा. ग्राउंडवर भरलेला बस. अजून थोडा पाऊस पडू दे मग भरून जाईल तिकडे पाणी. तर मित्रांनो हा ब्लॉग आता आपण इथं आता एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. जर का हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.